आमच्या मागणी अशी आहे की जालना जिल्ह्यामध्ये जे काही वनीकरण विभागाचे जे अधिकारी आहे जे त्यांच्या दुर्लक्षामुळं झाडाची जास्तीत जास्त कत्तल होऊ लागली। विशेषतः म्हणजे जिल्ह्यामध्ये उत्तर या भागामध्ये भोकरदन, जालना, बदनापूर अशा तालुक्यामध्ये जास्त होऊ लागली। म्हणून आम्ही दिनांक 16/3ला कलेक्टर साहेबाला आणि वन विभागाला निवेदन दिले होते, परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळं आज आम्ही दिनांक 24/3/2026ला उपोषणाला बसलो आहोत। आमची मागणी एवढीच आहे की मुंडे, डोमाळे यांचे आणि त्या लाकूड माफियांचे म्हणजे संबंध जवळचे आहे। घेवाणदेवाण करून सगळी ते त्या लाकूड माफियांना मदत करतात, तोडण्यापासून तर विक्रीपर्यंत मदत करतात। एवढंच नाही तर आरा मशीनपर्यंत जाऊपर्यंत ते मदत करतात। म्हणून आमचं एवढं म्हणणं आहे की डोमाळे आणि मुंडे यांची चौकशी करून सरी यांच्यावर योग्य ते गुन्हे दाखल करावे आणि यांचे मोबाईलचे CDR तपासावे। या मागणीसाठी आम्ही मातृमुक्ती सेनेच्या वतीने आमरण उपोषणात बसलो आहे। आता तुम्ही म्हणताय भोकरदन, जाफराबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होती, कुठल्या गावात वृक्षतोड होती? पिंपळगाव, रेणुकाई, वडद, तांगडा, पारद, धावडा, इकडं टेंभोर्णी असे बरेच 13 ते 14 वालसावंगी अशी गावं आहेत। तुमच्याकडे काय पुरावे वृक्षतोड झाले? आमच्याकडे पूर्ण पुरावे आहेत त्यांनी तोडतानाही सुद्धा त्यांचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, सगळं काही आहे। तुमची मागणी काय असणार शेवटचं म्हणजे आमची मागणी जोपर्यंत आमची जी मागणी आम्ही जे लेखी त्यांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यातली पूर्ण मागणी पूर्ण न होईपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे उपोषणला। काय नाही? मी विष्णू गोपने, मातृमुक्ती सेनेचा जिल्हाध्यक्ष, जालना।